ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्तानं किनवट तालुक्यातील सारखणी इथे भव्य महाआरोग्य सर्वरोग निदान शिबिर, कार्यकर्ता मेळावा आणि रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून खासदार श्रीकांत शिंदे हे उपस्थित होते, तर युवा नेते विशाल जाधव यांनी या भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। मंचावरती पोहरा देवी येथील महंत जितेंद्र महाराज, संपर्क प्रमुख संदेश पाटील, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार बाबूराव कदम कोहळीकर, तर जिल्हा प्रमुख विवेक देशमुख, तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे, माहूर तालुका प्रमुख सुदर्शन नाईक, शहर प्रमुख तथा नगरसेवक सूरज सातुरवार, महिला आघाडीच्या तालुका प्रमुख गंगूबाई परेकर, युवा सेनेचे तालुका प्रमुख अजय कदम, मनोज तिमनरवार तसेच सुनील गरड आदी मान्यवर प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित होते। आयोजक विशाल जाधव यांच्या सामाजिक तळमळीचं कौतुक करत पक्षाला एक दमदार आणि कर्तृत्ववान कार्यकर्ता लाभला आहे असे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय। तर कार्यक्रमाच्या दरम्यान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते फीत कापून आरोग्य शिबिराचं उद्घाटन आणि रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आलं। विशाल जाधव यांच्या माध्यमामधनं किनवट माहूर तालुक्यामध्ये शिवसेना शिंदे पक्षाच्या 50 शाखा स्थापन करण्यात आल्या आहेत। सारखणी येथील वसंतराव नाईक चौकामध्ये खासदार श्रीकांत शिंदे आणि उपस्थित मान्यवरांनी महाराष्ट्र कृषी दिनानिमित्तानं हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पुष्पपूजन करून अभिवादन केले। तर यावेळी 51व्या शाखेचे उद्घाटन खासदारांच्या हस्ते करण्यात आलं। तालुक्यातील अनेक सरपंच सदस्य आणि विविध पक्षांमधील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशाल जाधव यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना युवा नेते विशाल जाधव यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका विशद केली आहे। त्यांनी किनवट माहूर तालुक्यातील वाडी आणि तांड्यावरील मूलभूत प्रश्नांकडे खासदार शिंदेंचं लक्ष वेधलं। आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत घराघरापर्यंत शिवसेना पक्ष आणि कार्यकर्ता तयार करून या मतदारसंघावरती भगवा फडकवण्याचा निर्धार विशाल जाधव यांनी व्यक्त केला। तर या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी किनवट आणि माहूर तालुक्यातील गरजू महिला, पुरुष आणि नागरिकांनी अलोट गर्दी केली होती। यावेळी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी लाडकी बहीण योजनेसह समाजामधील सर्व स्तरामधील लोकांचा विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। मात्र तुम्ही स्वतः मुख्यमंत्री असताना काय केलं? 2.5 वर्षामध्ये केवळ 2.5 दिवस मंत्रालयामध्ये जाणारे मुख्यमंत्री अशी तुमची ओळख आहे। निष्ठावंत शिवसैनिक तुमच्यापासून का तुटत चालला आहे याचे आता तरी आत्मपरीक्षण करा। काम सोडून केवळ इतरांना उठसूट शिव्या घालण्यातच हे लोक धन्यता मानतात। आता त्यांच्याकडे केवळ 4च लोक शिल्लक आहेत। त्यांनी आपल्या पक्षाचं नाव शिवसेनेच्या ऐवजी शिवसेना ठेवावं अशी घणाघाती आणि खोचक टीका खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटावरती नाव न घेता केली आहे। मतदारसंघामध्ये आज विशालजींच्या माध्यमाने एक महाआरोग्य शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि त्या महाआरोग्य शिबिरासाठी किनवट माहूर या मतदारसंघातील हजारो लोक जे आहेत या कार्यक्रमाला उपस्थित झाले। मी सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। विशालजींचं देखील खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। या माझ्या भाषणाच्या अगोदर केलं। आज शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री महोदय आहेत, आज त्या ठिकाणी शिंदेसाहेब काम करतायत, पण आज देखील शिंदेसाहेब एक कार्यकर्त्याप्रमाणेच काम करतायत। म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विशाल सारखे लोक जे आहेत शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास दाखवून या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। तुम्ही काय केलं? तुम्ही 2.5 वर्ष जेव्हा होता तर फक्त घरी बसून राहिलात। कोविडच्या नावावरती जे आहे कोणाला 1 रुपया जो आहे तो हातावरती दिला नाही, पूर्ण ताकद असताना देखील। आणि आज तुम्हाला लोक जेव्हा सोडून जातायत तुम्ही काय करता? कार्यकर्ते इकडे बसलेले आहेत। आष्टीकर साहेब, तुमच्याकडे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगर परिषद, महापालिका निवडणुका असतील। कुठल्या निवडणुकीमध्ये आले तुमचे नेते? कधी आले? कुठल्या कार्यकर्त्यासाठी आले? ज्या कार्यकर्ता जो आहे हा रक्ताचं पाणी करून त्या ठिकाणी लढतो आणि आपल्या नेत्याला निवडून देतो, जेव्हा कार्यकर्त्याची त्या ठिकाणी खरी गरज असते
तेव्हा तुम लढो मैं कपडे संभालता हूं. अरे अशा परिस्थितीमध्ये जे आहे हे नेतेगिरी होत नाही, नेता होत नाही आणि लोक जे आहे स्वीकारत नाही. आज शिंदे साहेबांनी लोकांनी जे आहे स्वीकारलेलं आहे लोकनेता म्हणून जे आहे एवढ्या हजारोच्या संख्येने लोक जे आहेत प्रवेश करतायत. काल देखील सचिन अहिर, अरे एवढा जवळचा माणूस देखील तुम्हाला सोडून जातो तर कधी आत्मपरीक्षण करणार आहे की नाही की रोज शिव्या द्या, उठलं सुटलं की शिव्या द्या, त्याला त्याच्या मतदारसंघामध्ये शिव्या द्या, घालून पाडून बोला. म्हणजे त्या माणसाला कालपर्यंत आपल्या बरोबर होता, तो आपल्यापासून गेला दूर की लगेच शिव्याच्या लाखोळ्या ज्या आहे. एक चांगलं आहे म्हणजे इतक्या शिव्या देतात ते की जो गेलाय त्याच्या डोक्यावरती जो आहे तो ताण नको कुठलाच. म्हणजे लगेच त्याला तोडून मोडून जे आहे. अरे माणूस का जातोय आपल्यापासून, का जातोय कार्यकर्ता. अरे माझा जर एक शाखा प्रमुख किंवा नगरसेवक मला सोडून जातो तर मला जे आहे या त्रास जो आहे तो मला होतो. मी विचार करतो, त्या कार्यकर्त्याकडे जातो, नगरसेवकाकडे जातो, त्याची मनधरणी करतो की बाबा तू का चाललाय, माझ्याकडून काय चुकी झाली आहे का. नाही, जो गेला तर त्याचं काय गरज नव्हती, ते गेल्याने काय फरक पडत नाही. असं बोलून जे आहे हे पूर्ण दुकान जे आता खाली झालेलं आहे. अशी परिस्थिती जी आहे त्या ठिकाणी झाली. मला आपल्याला एवढंच सांगायचंय, आज शिंदे साहेब जे आहे या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून काम करताय. आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आपण सगळी मंडळी या ठिकाणी येत आहे, रोज प्रवेश करताय आणि शिंदे साहेब देखील तळागाळापर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करतायत. आज या ठिकाणी बंजारा समाज मोठ्या संख्येमध्ये आहे. आज बंजारा समाजाला नेतृत्व देण्यासाठी शिंदे साहेबांनी काम केलं. आज संजय राठोड जे आहे यांना राष्ट्रीय नेता म्हणून जे आहे घोषित करण्याचं काम, त्यांना जबाबदारी देण्याचं काम जे आहे शिंदे साहेबांनी केलं. आणि पोहरा देवीमध्ये हजारो कोटी रुपये देऊन कधी कोण एवढे मुख्यमंत्री झाले, कधी का कोणी विचार नाही केला, कधी कोणी पोहरा देवीचा विचार का नाही होता केला. एक वीड देखील त्या ठिकाणी लावली नव्हती. पण आज तिकडे जाऊन आपण बघा, जगाला आश्चर्य वाटेल असं संस्थान जे आहे त्या ठिकाणी उभं राहतंय. हे फक्त आणि फक्त जे आहे शिंदे साहेबांमुळे त्या ठिकाणी झालं, आपल्या सरकारमुळे झालं. आज या ठिकाणी देखील वसतिगृहाचा प्रश्न असेल, इथे देखील वसतिगृहाला अगोदरच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून जे किनवटमध्ये 12 कोटी आणि त्याचबरोबर महाऊरमध्ये जे आहे 12 कोटी देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी शासकीय रुग्णालय असेल किंवा महिला रुग्णालय असेल त्यांच्यासाठी निधी देण्याचा विषय जो जिल्हा प्रमुख साहेबांनी या ठिकाणी मांडला. मी तुम्हाला या ठिकाणी विश्वास देतो की इथून गेल्यानंतर जे आहे तुमचं काम जे आहे लवकरात लवकर कसं होईल याच्यासाठी पूर्ण प्रयत्न जो आहे तो आपण या ठिकाणी करू. त्याचबरोबर अनेक विषय या ठिकाणी मांडण्याचं काम काही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलं. वसतिगृह असेल, त्याचबरोबर रायपूर तांडा ठाकूरवाडी रस्ता असेल जो विशालने स्वतः या ठिकाणी मांडला, त्याचबरोबर सिंदखेड सतीगुडा रस्ता असेल, त्याचबरोबर तपोवन एक्सप्रेस आणि राज्यराणी एक्सप्रेस याची अदलाबदल हा विषय एक असेल, त्याचबरोबर एसटी बस वाढविणे असेल. या सगळ्या गोष्टी ज्या आहे हे मी लिहून घेतलेल्या आहेत. मी तुम्हाला एवढंच या प्रसंगी सांगतो, जेवढे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले गेले ते सर्व प्रश्न जे आहे हे सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आणि ते लवकरात लवकर जे आहे सुटतील. कारण की आपल्याला माहिती आहे शिंदे साहेब पण जे बोलतात ते करतात आणि त्यांचाच आदर्श घेऊन जे आम्ही या ठिकाणी चालतोय. आज महाराष्ट्रभर मी फिरतोय शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमाने. आज वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन जे आहे कार्यकर्त्यांना भेटणं, शेतकऱ्यांना भेटणं, मजुरांना भेटणं हे आमचं चालू आहे. त्या ठिकाणी त्यांच्या समस्या काय आहेत, त्यांचा त्रास काय, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत जाणून घेण्यासाठी देखील काम चालू आहे. आज इथे देखील मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या स्तरातून जे आहे लोक आलेले आहेत, ते बसलेले. आज इथे आरोग्य शिबिर देखील घेतलेलं आहे. या आरोग्य शिबिरातून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना जो आहे तो फायदा नक्कीच या ठिकाणी मिळेल. आणि एक आरोग्य शिबिर एवढ्या बॉर्डरवरती महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यामध्ये जे आहे ते आपण या ठिकाणी तेलंगणाच्या बॉर्डरवरती घेताय, त्याबद्दल विशालजींचं आणि त्यांच्या सर्व टीमचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो. की मला माहिती आहे विशाल जो आहे ते गेले कित्येक दिवस जो आहे तो या ठिकाणी हा कार्यक्रम व्हावा याच्यासाठी प्रयत्न करत होता. आणि एक महिना पण नाही, 15 दिवस झाले ना,
या नांदेडमध्ये जे आहे मी तिसऱ्यांदा का चौथ्यांदा या ठिकाणी येतोय 2 महिन्यांमध्ये, 4 नाही 2 महिन्यांमध्ये. मला मगाशी पत्रकारांनी विचारलं या नांदेडवरती जास्त प्रेम आहे का? मी बोललो नांदेडवर तर आहेच, पण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये जे आहे मला जिथे जाता येईल तिथे जाण्याचं काम जे आहे ते आम्ही या ठिकाणी करणार आहोत. कारण की आम्ही जे आहे घरात बसून जे आहे त्या ठिकाणी फुशारक्या मारत नाही किंवा ऑर्डर सोडत नाही अगोदर सारखा. कार्यकर्त्यामध्ये जाऊन जे आहे पक्ष कसा वाढेल, कार्यकर्ता जो आहे कशा प्रकारे ताकदवान होईल याच्यासाठी आम्ही काम करतो. आता येताना 4च होते कार्यकर्ते. जिल्हा प्रमुख साहेब तुम्ही 4च ठेवले, फक्त 4च लोक होते तिथे झेंडा दाखवत होते. मला त्या कार्यकर्त्यांना पण सांगायचंय, तुम्ही हे सगळं जे करताय हे कोणासाठी करताय बाबा? तुमचं नाव नाही, गाव नाही, कोणाला त्या नेत्याला तिकडे मुंबईमध्ये बसलेल्या नेत्याला माहिती, तुम्हाला ते पद कुठलं आहे ते त्या नेत्याला नाही माहिती. तुम्ही कशासाठी करताय या सगळ्या गोष्टी ज्या आहेत? अरे कार्यकर्त्यामध्ये राहणारा माणूस जो आहे एकनाथजी शिंदे साहेब आहेत, आज त्यांच्यावरती विश्वास जो आहे लोकांचा आहे. ते देखील काही दिवसामध्ये येतील. त्यांना देखील मला सांगायचं, चांगले कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्याचं काम जे त्या ठिकाणी करतायत बिचारे ते, पण मला त्यांना सांगायचं आहे की आपण ज्याच्यासाठी करताय त्याला जी आहे ती कार्यकर्त्याची किंमत जी आहे ही 0 आहे. कारण की तुम्ही ऐकता काय फरक पडत नाही, हा गेल्याने काय फरक पडत नाही, तो गेल्याने काय फरक पडत नाही, हा गेल्याने काय फरक पडत नाही. अरे कशाचा फरक पडतो तुम्हाला? अरे कार्यकर्ता जो आहे दिवस रात्र करून पक्ष वाढवण्यासाठी हा दिवस रात्र एक करतोय, त्याचा तुम्हाला फरक पडत नाही. 2024च्या निवडणुकीमध्ये फरक पडत नाही बोलून जे आहे 120 जागा लढल्या आणि आष्टीकरजी फक्त 20च जागा आल्या. त्या 10 जागा देखील आल्या नसत्या, त्याच्यामध्ये जे वेगळं समीकरण नाही तर जे आहे 10 वरच येऊन जे आहे आकडा अडकला असता. अरे कधी करणार तुम्ही आत्मपरीक्षण? कधी तुम्हाला कळणार की लोक तुम्हाला का सोडून जात आहेत? आज इकडे एका शिबिरासाठी जे हजारो लोक जे आहे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, याचा फोटो जे आहे, याचा व्हिडिओ जो आहे जरा दाखवा सगळ्यांनी, की आपण जे आहे त्या ठिकाणी शिव्या देण्यासाठी आले होते. काल शिंदे साहेब बोलले पक्षाचं नाव बदलून शिव्यासेना करा, कारण की जिकडे जा तिकडे शिव्या, सकाळी उठल्यापासून शिव्या, रात्री झोपेपर्यंत शिव्या. असा थोडी पक्ष चालतो. ज्या कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी घाम गाळला, मेहनत केली, आज तो कार्यकर्ता का सोडून जातोय याचा विचार करा. त्याला शिव्या देण्यापेक्षा तो का जातोय याचा आत्मपरीक्षण करा, तरच तुम्हाला उत्तर मिळेल. नाहीतर जी आत्ताची परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा जे आष्टीकर साहेब एक 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 कमी होतोय. काल देखील आमदार कमी झाले. येणाऱ्या काळामध्ये काय होईल विशाल माहिती नाही. पण मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, तुम्ही शिंदे साहेबांवरती विश्वास दाखवलाय. शिंदे साहेब आपल्यामधला एक शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेला कार्यकर्ता आहे आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले किंवा उपमुख्यमंत्री झाले तरी देखील ते कार्यकर्ता म्हणूनच काम करतायत. आणि मी तुम्हाला सगळ्यांना आश्वासित करतो, आज या महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती, तेलंगणाच्या बॉर्डरवरती जे आहे किनवट आणि माहूर आहे, याच्यानंतर रेणुका मातेचं दर्शन जे आहे, दत्तात्रय भगवानाचं दर्शन जे आहे घेण्यासाठी त्या ठिकाणी जाणार आहे. पण इथून गेल्यानंतर आपले जे जे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न जे आहे कसे मार्गी लागतील याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न जे आहे त्या ठिकाणी केले जातील. पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या संख्येमध्ये उपस्थित झाला त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि विशाल तुझे खास करून पुन्हा एकदा अभिनंदन की विशाल सारखा एक चांगला उमदा कार्यकर्ता जो आहे हा शिवसेनेला मिळाला. त्याच्या मागे जे आहे पूर्ण ताकदीने आपण सगळे लोक उभे राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मजहर शेख, C24 तास, नांदेड.